चंद्रपुरात प्रत्येक बँकांना निवेदन मराठी बोला नाही तर आंदोलन करणार मनसेचे मनोज तांबेकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग मनसेने दिले चंद्रपुरा शहरातील सर्व बँकांना निवेदन। महाराष्ट्रात आस्थापनामध्ये बँकांमध्ये संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर खूप कमी प्रमाणात केल्या जातात। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा येणे बंधनकारक आहे, तरीही बँकांमध्ये परप्रांतीय कर्मचारी आहेत ज्यांना मराठी येतात पण ते मराठी बोलत नाही। त्यामुळे बँकांमध्ये येणारा जो मजूर वर्ग असतो त्यांना हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो व बँकेतील कर्मचारी त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागतात। बँकेत येणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट बोलतात, मुझे मराठी आती नहीं तुमको हिंदी आती है तो बात करो। त्यामुळे ज्यांना हिंदी येत नाही त्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो। बँकेत येणाऱ्या कोणत्याही ग्राहकांना असा त्रास होऊ नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपूर प्रत्येक बँकांना मराठी भाषा ही बँकांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आलीच पाहिजे त्याकरिता निवेदनामार्फत पत्र दिले आहे। ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व इथून चालते व्हावे। महाराष्ट्रात राहून मराठी भाषा येत नाही हा मराठी भाषेचा अपमान आहे आणि तो अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। त्यामुळे सर्व आस्थापन बँका येथील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे आणि त्यांनी बँकेमध्ये मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे। या संदर्भात निवेदन सादर केले। निवेदन देते असताना उपस्थित मनोज तांबेकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग, किशोर मडगुळवार जिल्हा सचिव मनसे, राज वर्मा, संदीप पटेल, वर्षाताई भोमले, मंदाताई कहाडे, शिवराज चौहान मनसैनिक उपस्थित होते। मनोज तांबेकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर, किशोर भाऊ माडगुळवार जिल्हा सचिव चंद्रपूर मनसे, राज वर्मा जिल्हा उपाध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर, संदीप पटेल शहर संघटक रोजगार स्वयंरोजगार विभाग, वर्षा भोमले शहर अध्यक्ष महिला सेना, मंदाताई कऱ्हाडे शहर उपाध्यक्ष महिला सेना चंद्रपूर, शिवराज सिंग चौहान सह समस्त मनसैनिक।